तर मित्रांनो, आपण पाहू शकता यशवंतराव चव्हाण ओपन युनिव्हर्सिटीची क्वेश्चन आन्सर शीट माझ्याकडे आहे. तर ही आन्सर शीट नेमकी कशी लिहायची, जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्यासाठी आन्सर शीट कशा पद्धतीने लिहायची, आपल्याला सिग्नेचर कुठं करायची आहे आणि चुका कोणत्या प्रकारच्या विद्यार्थी करत असतात आणि ते चुका कशा प्रकारे टाळायच्या, हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण पाहा जेणेकरून आपल्याला संपूर्ण माहिती समजेल. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा आपल्याला व्हिडिओ कसा वाटेल ते. तर मित्रांनो, आपल्याला एक्झाम सेंटरवरती अशा प्रकारे आन्सर शीट मिळत असते. जे विद्यार्थी फर्स्ट इयरला आहेत त्यांनी लक्षपूर्वक व्हिडिओ पाहावा. तर इथं आपल्याला पाहायला मिळते की इथं सिग्नेचर असते, सिग्नेचर ऑफ द स्टुडंट असे असते विथ डेट. आणि इथं जे तुमच्या वर्गावरती जे परिशिक्षक असतात, सुपरवायझर, त्यांच्या इथं सिग्नेचर असते. आणि ह्या ठिकाणी बारकोड स्टिकर लावायचा असतो, त्यामुळे ह्या ठिकाणी आपल्याला काही लिहायचं नाही आहे. आणि बुकलेट नंबर असतो, जेणेकरून हे आपले जे सुपरवायझर असतात त्याच्यावर सिग्नेचर घेतात, तेव्हा त्या लिस्टमध्ये हा तुम्हाला बुकलेट नंबर लिहायचा असतो. आणि ह्या ठिकाणी तुम्हाला काही लिहायचं नाही, हे फक्त एक्झामिनियरसाठी फॉर द एक्झामिनियर यूज ओनली इथं लिहिलेलं देखील आहे. तर बाकी तुम्हाला काही लिहायचं नाही, ही एवढे इथं फक्त सिग्नेचर करायची आहे या आन्सर शीटवरती. तर मित्रांनो, आपल्याला या आन्सर शीटमध्ये टोटल 20 पेजेस असतात आणि तुम्हाला क्वेश्चन सोडवायचे असतात फक्त 16. तिथं सांगितलेलं असतं कोणतेही 4 क्वेश्चन सोडवा. तुम्हाला 16चीच गरज आहे, 16च क्वेश्चन सोडवायचे असतात. आणि एक पेज हे तुम्हाला एक्स्ट्रा उरतात, 2 पेजेस. टोटल 20 पेजेसची ही आन्सर शीट असते. तर तुम्हाला एका प्रश्नाचं उत्तर एकच पेज लिहायचं आहे, त्यापेक्षा जास्त लिहायचं नाही आहे. मित्रांनो, सर्वप्रथम मी आपणास हे सांगू इच्छितो की ही उत्तरपत्रिका काही सेंटरवरती ऑनलाईन पद्धतीने तपासल्या जातात. उत्तरपत्रिका स्कॅन केल्या जातात आणि ऑनलाईन पद्धतीने त्याची तपासणी केली जाते. हे जास्त करून ग्रामीण भागात केलं जातं. आणि सिटीमध्ये, शहरामध्ये वगैरे शिक्षक ज्या ठिकाणी अवेलेबल आहेत त्या ठिकाणी ही उत्तरपत्रिका हाताने तपासल्या जातात. परंतु जास्त मोठ्या प्रमाणात तर ऑनलाईनच पद्धतीने ह्या उत्तरपत्रिकेची तपासणी केली जाते. त्यामुळे आपल्याला अक्षर देखील मोठं काढायचं आहे, जे स्पष्ट काढायचं आहे, जेणेकरून समोरच्या शिक्षकाला ते अक्षर वाचता येईल. मग आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स मिळू शकतात. तर इथं विद्यार्थ्यांसाठी सर्वसाधारण सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचनाचं काटेकोरपणे आपल्याला पालन करायचं आहे. ही उत्तरपत्रिकेच्या सूचना आपण वाचू शकता. आपल्याला 10-15 मिनटं अगोदर उत्तरपत्रिका दिली जाते. इथं लिहिलेलं देखील आहे, उत्तरे लिहिण्यासाठी काळ्या किंवा निळ्या शाईचा बॉलपेन वापरावा. तर काळ्या किंवा निळ्या शाईच्या पेनानेच आपण उत्तर लिहू शकतो. उत्तरपत्रिका समास फक्त प्रश्न क्रमांकच लिहावा. म्हणजे तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये जे प्रश्न क्रमांक दिलेला आहे, समजा प्रश्न 1 त्यामधला अ, ब, क, तुम्ही कुठला लिहिताय प्रश्न, तो अ, ब, क लिहायचा आणि डायरेक्ट उत्तर लिहायला सुरुवात करायची आहे. वरती लिहिलं असतं कोणतेही 4 प्रश्न सोडवा, ते अजिबात लिहायचं नाही. प्रश्नपत्रिकेत दिलेले उत्तर प्रश्नाच्या क्रमांक लिहा. इथं सर्वसाधारण सूचना आपण थोडक्यात वाचू शकता, जेणेकरून आपल्याला पेपर लिहिण्यास मदत होईल. उत्तरपत्रिका व्यतिरिक्त वेगळी पुरवणी देण्यात येणार नाही. म्हणजे फक्त आपल्याला ही उत्तरपत्रिका व्यतिरिक्त कोणतीही पुरवणी देण्यात येणार नाही. हे पाहता आपल्याला प्रश्न पाहायला मिळतो आहे. हे जो मे-जून 2025मध्ये घेण्यात आलेल्या एक्झामचा BCom 3rd इयर कॉम 209 अकाउंटिंगचा पेपर आहे. तिथं पहिला प्रश्न होता मधला, गुंतवणूक खात्याचा नमुना तयार करा. तर आपण पाहू शकतो गुंतवणूक खात्याचा नमुना कशा प्रकारे तयार केला आहे तो. इथं आपल्याला लिहायचं आहे कॉर्नरला छोट्याशा अक्षरात. बरेच विद्यार्थी एक मोठी चूक करतात की इथं पेपरला ऑलरेडी रेश दिलेली आहे, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी. तर ऑलरेडी रेश दिलेली आहे, त्यामुळे इथं रेश वगैरे मारायची काहीच गरज नाही आहे. फक्त तुम्हाला डायरेक्ट उत्तर लिहायला सुरुवात करायची आहे. प्रश्न क्रमांक 1 टाकायचा आहे, त्यामधला अ, आणि डायरेक्ट उत्तर लिहायला सुरुवात करायची आहे. पूर्ण पेज भरून आन्सर लिहायचा आहे. एक पेजवरती 2 आन्सर लिहायचे नाहीत, नाहीतर आपल्याला पूर्ण मार्क्स भेटणार नाहीत. एका पेजवर फक्त एकच क्वेश्चनचा आन्सर लिहायचा आहे. पेज भरून आन्सर लिहायचा आहे. अक्षर देखील मोठं काढायचं आहे. तुम्ही त्यामध्ये आकृतीचा वगैरे वापर केला तर एक्झामिनियरला तो विद्यार्थी हुशार आहे असे समजेल आणि आपल्याला जास्तीत जास्त गुण तो देऊ शकेल. त्यामुळे प्रश्न लिहिताना आकृत्या वगैरे काढायच्या आहेत.
आपण पाहू शकता इथं भाग हमीची पद्धती सांगितलं आहे. तर अशा पद्धतीने आकृत्या काढायच्या तुम्हाला. भाग हमी घेणे, भाग खरेदी करणे, अशा पद्धतीने 1 2 3 तीन पद्धती लिहायच्या आहेत. त्यानंतर 3.123 टाकून वरच्याच पद्धती खाली लिहायच्या नाहीत. त्यालाच थोडक्यात एक्सप्लेन करायचं आहे. प्रश्न ब, अशा प्रकारे आपल्याला उत्तर लिहायचं आहे. आकृत्या वगैरे काढल्याने तुम्हाला चांगले मार्क्स मिळू शकतात. आपण पाहू शकता क, ही भाडे खरेदी पद्धतीच्या मर्यादा आहेत. वाक्य लिहायची, सुरुवातीला वाक्य लिहायचे आहे. वाक्याला 1 मार्क भेटतो. नंतर खाली जे पॉईंट लिहिता आपण त्याला 2-3 मार्क भेटून जातात. म्हणजे तुम्हाला 5 पैकी 4 3 असे मार्क मिळतात. तुम्ही जर पॉईंट वगैरे सर्व व्यवस्थित लिहिले तर तुम्हाला 5 पैकी 5 मार्क भेटतात. पॉईंट वगैरे न लिहिले तर पूर्ण पेज लिहिलं तर 4 भेटतात. अर्धा पेज लिहिलं तर 2 1 असे मार्क मिळतात. भाडे खरेदी पद्धत म्हणजे काय हे असं पेज भरून लिहायचं आहे. आपण पाहू शकतो दुधाले खाते तयार करताना आपल्याला अकाउंट तयार करताना व्यापारी खाते, नफा तोटा खाते, ताळेबंद, कोणतेही खाते तयार करताना नमुना हे व्यवस्थित काढावं स्पष्टपणे. इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांनी देखील आणि मराठीच्या मिडियमच्या विद्यार्थ्यांनी देखील. इथं नावे बाजू लिहायचं आहे, इथं जमा बाजू लिहायचं आहे. इंग्लिश मिडियमवाल्यांनी देखील डेबिट साईड क्रेडिट साईड व्यवस्थितपणे लिहून घ्यावा. अशा पद्धतीने आपल्याला आन्सर लिहायचा आहे जास्तीत जास्त मार्क मिळवण्यासाठी. तर नक्कीच मित्रांनो आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व क्वेश्चन पेपर आन्सर पेपर कसा लिहायचा हे समजलं असेल. तर काही शंका असल्यास कमेंट करून विचारा. थांबूया इथेच, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा.